मित्रांनो नमस्कार. आपल्या शेतातल्या मोसंबीच्या बागेमध्ये लिहिले हे झाड आहे बघा. आपल्या मोसंबीला 5 वर्ष झालेत लावलेले, परंतु काही झाडं अशी वाळलेले आपल्याला दिसत होते. त्याच्यामध्ये हे झाड खूपच वाळलं होतं. ते झाड जाते की काय असं आपल्याला वाटत होतं. पण आपण जे यूट्यूबवर एक व्हिडिओ बघितला, त्या व्हिडिओमध्ये मोसंबीच्या बागेवर असे बरेचसे प्रयोग लोक करतात. त्याच्यामध्ये आपण एक बघितलं की बायोरिच आणि अल्ट्रासी याचे छान रिझल्ट येतात. ते बघून आपण बायोरिच आणि अल्ट्रासी आणलं. त्याच्यामध्ये आपण बायोरिचचा वापर ह्या झाडावर केला आणि खोडाला शेण आणि गोमूत्र लावलं. त्यामुळे हे झाड बघा आपलं कसं फुटलं आहे. तर हे झाड आपल्याला वाटत होतं की गेलं आहे पूर्ण, परंतु ते आपण नॅचरल जे नैसर्गिक ट्रीटमेंट दिली त्याला आपण गोमूत्र, गूळ आणि शेण हे 2-3 दिवस भिजून ठेवून त्याच्यामध्ये बायोरिच टाकले आणि हे आपण याला ठिबकद्वारे एक वेळेस आणि वरून फवारलं एक वेळेस. तर आपण ह्याला तेवढे दिल्यानंतर हे बघा झाड चांगलं फुटले असं आपल्याला वाटतंय. बघूया हे झाड आपण पुढील काळात कसं राहतंय ते. तर मित्रांनो ह्या बागेमध्ये बघा बाकीचे झाडं पण तुम्ही बघू शकता. तेवढं एकच झाड जरा खराब झालं होतं. बाकी पण 1-2 झाडं आहेत. आपण सर्वांना तेही केलं आहे. हे बघा हे पण एक गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी जळलं होतं. आपण नवीन लावलेलं हे झाड. हे जे 5 वर्षाचे झाडं आहेत हे बघा कसे झाड आहेत. खोडं यांचे किती मोठाले झाले आहेत आणि हे बघू शकता. ह्याला पण आपण शेण आणि ते लावलेले खोडाला. जिथं डिंक्या ज्या झाडाला जास्त लागला होता त्या झाडाला आपण जे